मंडळी, नवरात्रीचा आज 9वा दिवस आणि या नवरात्रीच्या 9व्या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। देवी तुमच्या सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करो, तुम्हा सगळ्यांना सुखी ठेव, खुश ठेव, आनंदी ठेव, कोणाच्याही आयुष्यात कसले संकट न येऊ, माझी ही नेहमीच देवीजवळ प्रार्थना असते। तर मंडळी, आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस आणि आमच्या इकडे 9व्या दिवशी होम हवन ठेवलेलं असतं। इतर वेळेस 8व्या दिवशीच असतं, कारण ह्या वेळेला नवरात्री 10 दिवसांची आलेली आहे आणि 11व्या दिवशी दसरा आहे। त्यामुळे नवरात्रीचा हा होम हवनचा पूजाविधी 9व्या दिवशीच ठेवलेला आहे। तर 9व्या दिवशीचा रंग आजचा आहे पिंक आणि पिंक साडी घालूनच मी देवीची ओटी भरायला आली आहे। नवरात्रीचे रोजचे जे जे रंग असतात त्या रंगाच्या साड्या देवीला चढवल्या जातात आणि अशा प्रकारे देवीला तयार केलं जातं, तर साक्षात असं वाटतं स्वर्गातून खरोखरचीच देवी येऊन इथं बसली आहे। पण पूजा तसं तर नवरात्रीचे 9 दिवस उपवास असं मी करत नाही, मला एवढे जमत नाही 9 दिवसाचे उपवास करणं आणि देवीचं 9 दिवसाचं सगळं सांभाळणं तेही खूप मला अवघड वाटतं, नाही जमत। उगाच आपल्या हातून काही चूक व्हायला नको, काही राहायला नको, त्याच्यामुळे मी नाही करत। फक्त पाया पडायचं आणि ओटी भरायचं, बस एवढंच करत असते। आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी नेहमी महालक्ष्मीला जाते पाया पडायला, पण ह्यावर्षी नाही जाता आलं, कारण यांची पण शिफ्ट होती, 3-3 शिफ्ट असतात त्यांच्या कधी कधी, त्यामुळे त्या दिवशी नेमकी यांना 3री शिफ्ट पण लागलेली। पहिला दिवस कसा गेला ते कळलंच नाही, घरामध्येच मी होते, यांच्याशिवाय तर मी जातच नाही ओटी भरायला, मग त्यामुळे ते राहून गेलं। आणि दुसऱ्या दिवशीपासून महालक्ष्मीला एवढी गर्दी असते ना की 3-3, 4-4 तास लाईनमध्येच उभं राहावं लागतं। तर म्हटलं चला आपल्या इथल्याच देवीला ओटी, अशी तर मी भरतेच दरवेळेला, कधी कधी 9 देवींच्या पण ओट्या भरते, पण ह्या वेळेला माझं सगळंच राहून गेलं। ह्या वेळेला फक्त आमच्या इथल्याच देवीला ओटी भरायला मिळालं, कारण माझी जरा महत्त्वाची कामं होती या आठवड्यात, त्याच्यामुळे सुट्ट्या आणि बाहेर इकडे तिकडे जाणं खूप तारांबळ उडली होती। तर चला म्हटलं आज आमच्या इथल्याच देवीला ओटी भरावी। सो आमच्या इथला होम हवन आणि पूजा विधी कसा आहे तो आमच्या इकडे ना दरवर्षी खूप छान अशी सजावट देवीसाठी केली जाते आणि खूप सुंदर सुंदर असे देखावे उभे केले जातात। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट असतो देखाव्यासाठी आणि ह्या वर्षी खूपच सुंदर देखावा तयार केला होता। छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी, असं म्हणतात ना, तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती, तोच देखावा आज इथे उभा केला होता। ह्या वेळेला तुळजाभवानी मातेचं मंदिर ज्या पद्धतीने आहे सेम त्या पद्धतीने जसाच्या तसाच देखावा इथे उभा केला होता। इतका सुंदर होता ना, आतमध्ये असं वाटत होतं की आपण खरोखर तुळजाभवानी मातेच्या मंदिरातच उभे आहोत। आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला मी पुढे गेले। आई तुळजाभवानी आम्हा सगळ्यांना खुश ठेव, माझ्या लेकरांवर तिचा सदा आशीर्वाद राहो, मनापासून माझी ही प्रार्थना असतेच नेहमी देवीजवळ आणि आजही आई तुळजाभवानीला मी हीच प्रार्थना करत होते। आई माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलांना नेहमी खुश, सदैव निरोगी आणि आनंदी ठेव। नुकताच होम पेटवलेला होता आणि होम मध्ये सगळ्यांनी नारळ सोडले होते। काहींचे नारळ ओले होते, काहींचे सुके होते। पावसामुळे आता बरेच नारळ ओले आहेत, त्यामुळे लवकर होम पेटला जात नाहीये, तरी हवा मारत आणि सगळीकडून तूप सोडत होम पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे। खूप दूर दूर झालेला होता, पण आज भंडाराही होता, त्यामुळे भरपूर गर्दी होती। भंडाऱ्यासाठी छान जेवण होतं,
सगळेजण भंडाराचा प्रसाद खायला इकडे येतात। आमच्या इकडचे शिवसेना विभाग प्रमुख सॅबी फर्नांडिस यांनी इकडे देवीचा उत्सव सुरू केला आणि देवीने त्यांना खूप म्हणतात ना ती अशी प्रचिती दिलेली आहे। त्यांना देवीचा खूप आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे। ते स्वतः ख्रिश्चन आहेत, पण त्यांनी देवीची जी स्थापना इथे केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात आणि हा देवीचा उत्सव साजरा करतात सगळेजण मिळून। आणि सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि ह्या सुरुवातीला खरोखर लोकांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे। सॅबी फर्नांडिस यांच्या तोंडात फक्त एकच शब्द असते की देवीने मला सांभाळलं आणि देवीने मला सावरून घेतलं। आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त देवीमुळे आहे आणि ह्यासाठीच त्यांनी इकडे हा देवीचा उत्सव सुरू केलाय। दरवर्षी खूप मनापासून ते देवीची सेवा करत असतात आणि असे सुंदर सुंदर देखावे, सजावट आणि भंडारा सगळ्याच गोष्टीचं नियोजन ते करतात। खूप छान असतं, बघण्यासारखं असतं। मंडळी, तुम्ही पण कधीतरी या आमच्या इकडच्या देवीला पाया पडायला। नवरात्रीमध्ये खूप छान असते देवी आमच्या इथली आणि मेन म्हणजे नवसाला पावणारी देवी असंही ती प्रसिद्ध आहे, कारण माझा स्वतःचा नवस या देवीजवळ पूर्ण झालेला आहे आणि म्हणूनच माझी आई माझ्यासाठी नेहमी माझ्या सोबतीने उभी आहे हे माझ्या तोंडात नेहमी वाक्य असतं। माझ्या या आईच्या आशीर्वादामुळेच आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त आईच्या आशीर्वादामुळेच आहोत। माझ्यासोबत कोणी असो किंवा नसो, पण माझी आई माझ्यासोबत आहे हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर मंडळी, असा हा माझा छोटासा ब्लॉग आमच्या इकडच्या देवीचा, होम हवन पूजेचा आणि ह्या सजावटीचा आणि देखाव्याचा तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि आता इथे माझं पाया पडूनही झालेलं आहे आणि पूजा करून झालेली आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून भेटून बोलून झालेला आहे आणि आता मी इथे भंडाराचा प्रसाद खाणार आणि मग नंतर गरबा खेळायला जाणार आहे। सो हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की सांगा। आणि मंडळी, माझे असे सुंदर सुंदर मिनी ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचे इतर कोणी मित्र मंडळी आणि नातेवाईक असतील तर त्यांनाही सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला। लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा। मंडळी, आई सदैव तुमच्या पाठीशी राहो, आईची कृपा तुमच्यावर नेहमीच असू देत हीच माझी प्रार्थना देवीजवळ तुमच्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी पण असणार आहे। तर मंडळी, भंडारातला महाप्रसाद खाऊन आता मी निघते गरबा खेळायला। तुम्ही पण चला माझ्याबरोबर गरबा खेळायला। वर्षातून एकदाच गरबा खेळायला मिळतो, परत कुठे सारखा सारखा चान्स असतो। धमाल मजा करूयात, गरबा खेळूयात एकत्र, छान एन्जॉय करूयात। हे गरब्याचे नवरात्रीचे 9 दिवस धमाल करण्यासाठीच असतात। सो लवकर लवकर चला तुम्ही पण गरबा खेळायला।